7 मिनिटात आपण त्या 10 ते 15 मिनिटाच्या आपल्या वेळेचे हिशोब असतात. त्यातून छोटासा एक प्रसंग 1660 साली जो घडलेला आहे. 1660 साली जो या पावनखिंडीचा इतिहास जो घडलेला आहे. स्वराज्यासाठी आपलं जीवाचं रान करत असताना बाजीप्रभू देशपांडे स्वामीनिष्ठा काय असते एक चांगल्या पद्धतीचं उदाहरण जीवाचं रान करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांचं एक 1660ला कसा प्रसंग झाला इतिहासामध्ये एक 10 ते 15 मिनिटं पथनाट्याच्या स्वरूपात सांगतो. शांतता पहा. खाली आवाज येताना आवाज द्या. आवाजाला जरा आवाज शांत करा. हो जरा खाली प्लीज आवाज जरा शांत करा. आवाज जरा शांत. तुम्ही काय सांगायचं होतं? होय शिवा, आज तुला मला जे काही सांगायचं आहे ते खूप मोठं आहे. सांगायचं पण हे सांगत असताना मी कुणाला तर मूर्तीच्या दारामध्ये सोडतोय असं मला कुठं वाटतं. शिवा, तसं काय तुम्ही मनात आणू नका राजं. आम्ही तुमच्यासाठी प्राण देखील द्यायला तयार आहोत. तसं नाही बाजी, तसं नाही बाजी, तसं नाही बाजी. या सिद्धीच्या वेळेला आपल्याला जाप द्यायचा आहे. या सिद्धीच्या वेळेला आपल्याला जाप द्यायचा आहे. पावनखिंडी म्हणजे बाजी आणि या पावनखिंडीच्या बाहेर शिवा काशी. बाजी पावनखिंडीच्या आतमध्ये तुम्ही बाहेर लक्षात घ्या. राजा तुम्ही फक्त आज्ञा द्या. शिवा, शिवा, माझा पोशाख घालून त्या सिद्धीला भेटायला जातोस? हो तयार. अहो तुमच्यासाठी मी का जीव द्यायला तयार आहे. बोला, तुम्ही फक्त आज्ञा द्यायची, आम्ही ती ऐकायची. वा शिवा, वा शिवा. त्या इतिहासामध्ये एक नोंद होईल. त्या इतिहासामध्ये एक नोंद होईल. ज्या स्वराज्यासाठी रणमर्द मावळे, त्या महाराजांसाठी, त्या स्वराज्यासाठी दिलकुर्बान झाले, त्यातील आपला मावळा शिवा काशी. परंतु तिथं जाणं सोपं नाही शिवा. तिथं जाणं सोपं नाही. तिथं महाराज तुम्ही दिल ती आज्ञा मी घ्यायला तयार आहे. तुम्ही फक्त आज्ञा द्यायची, ती आम्ही फक्त करायची, हेच आम्हाला माहिती. बरोबर आहे शिवा. पण तू हे करत असताना तुझं काय होणार आहे तुला माहित आहे काय? महाराज मी जीवाची कधीही पर्वा केली नाही. फक्त तुम्ही आज्ञा द्यायची आणि फक्त ऐकायची, एवढंच आम्हाला माहित आहे. तसं नाही शिवा, हे मला मान्य नाही. एखाद्या माणसाला मूर्तीच्या दारात चोरायचं आणि आपण तिथं फितूर घ्यायचं. आपण जे करायचं आहे ते एकमतानं करू शिवा, एकमतानं करू. महाराज तुम्ही फक्त मला हा तुमचा ड्रेस मला द्यायचा, मी त्या जिद्दीला भेटायला जाणार. शिवा, शिवा जरासं हट्टीपणा सोड. महाराज तुमचा जीव महत्वाचा, आमच्यापेक्षा तुम्ही धन महत्वाचं. त्यासाठी मी प्राणपणाला जा तयार आहे. जर मी शिवा नावी काशीत म्हणून जन्माला आलो तर मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरायला मी तयार आहे. एवढं लक्षात ठेवा.